शनिवारी अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तरित्या इराणवरती हमला केला आणि या हमल्यामध्ये त्या इराणचे जे प्रमुख नेते होते खामेनी यांचा मृत्यू झाला. आता प्रमुख नेते हेच जर देशात सुरक्षित नसतील किंवा त्यांचा जर अशा हल्ल्यांच्या दरम्यान मृत्यू होत असेल तर युद्ध आणखी भडकणार हे नक्कीच आहे. आणि त्यामुळे हे जे युद्ध आहे ते आणखी चिघळल्याचं जे दृश्य आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. या घटनेनंतर इराणने युद्ध आणखी चिघळण्याची जी घोषणा आहे ती केली आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने सुद्धा याला आम्ही प्रत्युत्तर देऊ असं सांगितलेलं आहे. हे युद्ध जरी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये होत असेल तरी याचे जागतिक स्तरावरती खूप परिणाम होणार आहेत आणि त्यात आता आपल्या भारतावर सुद्धा या युद्धाचे खूप मोठे परिणाम होतील. तर ते परिणाम कशा पद्धतीने होतील आणि काय काय परिणाम होतील तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियंका, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. व्हिडिओ आवडलास तर लाईक नक्की करा. आता या युद्धामध्ये सोन्यापासनं तर तेलापर्यंत सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार. या युद्धाचा पहिला फटका बसणार तो म्हणजे कच्च्या तेलावरती, कारण इराण हा सर्वात जास्त तेल निर्यात करणारा देश आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इराण हा प्रमुख तेल उत्पादन करणारा देश आहे आणि हे जर युद्ध आणखी चिघळलं तर तेल पुरवठ्यावरती पुरवठ्याची जी साखळी आहे ती विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत $67 प्रति डॉलर पर बॅरल इतकी आहे. आधीच ही किंमत 2% वाढली आहे आणि अजून जर हे युद्ध चिघळलं तर कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता या ठिकाणी आहे. आता कच्चं तेल वाढलं तर याचा जो नकारात्मक परिणाम आहे तो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार. तो कसा की तेलाच्या किमती वाढल्या तर त्यामुळे भारतातील जी महागाई आहे ती वाढण्यास त्याने मदत होते. दुसरी गोष्ट, कच्च्या तेलाची किंमत वाढली म्हणजे आपोआप डिझेल, पेट्रोल यांच्या किमती वाढणार. त्यानंतर जे ऑइल कंपन्या ज्या आहेत, ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत त्यांचे स्टॉक्स खाली येणार, त्यांचा प्रॉफिट कमी होणार. त्यानंतर कच्च्या तेलावर आधारित पेंट झालं, विमान झालं, ह्या बाकीचे जे बिझनेस करणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांचे सुद्धा स्टॉक्स पडण्याची शक्यता असते. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा महागाई वाढते आणि असा नकारात्मक परिणाम हा या युद्धामुळे आपल्याला तेलाच्या सेक्टरमध्ये दिसून येऊ शकतो. आता फक्त एवढ्यावरच परिणाम थांबणार आहे का? नाही, तर इराण, इस्रायल, कुवेत हे जे देश आहेत, ओमेन हे जे देश आहेत यांच्याकडनं जे तेल, गॅस या सारख्या पदार्थांचा, यासारख्या गोष्टींची जी निर्यात आहे ती केली जाते. तर हार्मोज या मार्गातून, या सामुद्रधुनीतून भारत हे तेल आयात करत असतो. आता इराणनं जर हा मार्गच बंद केला किंवा या ठिकाणी हा त्यांच्या इथला मार्ग असल्याकारणाने यांनी जर हा मार्ग केला तर जागतिकदृष्ट्या जगामध्ये सगळीकडे जे तेल पुरवठा होतो तो ह्या मार्गानेच होतो, तेल पुरवठा, गॅस पुरवठा. आणि इराणनं जर हा मार्ग बंद केला तर त्याचा खूप मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर होईल. कारण भारत आपल्या गरजेनुसार जवळजवळ 2 ते 67,000 बॅरल तेल जे आहे ते इराणकडनं घेत असतो आणि ते ह्याच मार्गानं आपल्या भारतामध्ये येत असतं. इराणने जर हा मार्ग बंद केला तर जवळजवळ 20 ते 30% जो तेल पुरवठा आणि गॅस पुरवठा आहे तो जाग्यावर ठप्प होईल. आणि तुम्ही विचार करा, जर तेल पुरवठा जागेवर ठप्प झाला तर याचे परिणाम जे आहेत ते भारतावरती कशा पद्धतीने होतील. आता इराणकडे असे अनेक मार्ग आहेत की जेणेकरून तो हे जे वाहतूक आहे ती ठप्प करू शकतो. पाणबुडे आहेत, ड्रोन्स आहेत, छोट्या मोठ्या नौका आहेत, त्यानंतर मिसाईल्स आहेत. या म्हणजे वाहतूक करणाऱ्या जहाजांवरती इराण हल्ले करू शकतो आणि वाहतूक ठप्प करू शकतो. आता दुसरी गोष्ट की तेल आणि गॅस यांची जर आयात निर्यात थांबली तर याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर होणार. यामुळे टेम्पोचे म्हणा, बसचे म्हणा भाडे वाढणार आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे टेम्पोचे भाडे वाढणार आणि त्यामुळे फळभाज्या, पालेभाज्या इत्यादी जे जीवनावश्यक वस्तू असतात की ज्यांचं ट्रान्सपोर्टेशन इकडून तिकडून होत असतं तर भाडं वाढल्यामुळे त्यांच्या किमतींवर सुद्धा परिणाम होणार आणि त्यांचे सुद्धा भाव वाढणार. आता याचा फटका फक्त ऑइल गोष्टींशी संबंधित आहे का? तर याचा फटका हा नॉन ऑइल गोष्टी ज्या काही आपण आयात करत असतो त्यांच्यावरती सुद्धा होणार आहे.
आयात निर्यात या दोन्ही गोष्टींवर होतो, कारण की भारताचा बहुतांश व्यापार जर ऑइल सेक्टर सोडलं तर बाकीचं बासमती तांदूळ, चहा, त्यानंतर अभियांत्रिकी वस्तू ह्या हार्मोज या सामुद्रधुनीतूनच ह्या धुनी मार्गातूनच होत असतो. आणि ज्यावेळेस इराण या मार्गाला बंद करेल किंवा या ठिकाणी भाव वाढेल, हे सगळ्या गोष्टी होतील, तर त्यावेळेस हा जो व्यापार आहे याच्यावर सुद्धा परिणाम होईल. त्यामुळे भारताचा फक्त ऑइल सेक्टर सोडला तर बाकीच्या सर्व व्यापारावर याचा नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल. आता इराण, अमेरिका, इस्रायल या देशांच्या युद्धाचा सर्वात जास्त फटका हा सोने आणि चांदी यांच्या भाववाढीवर होणार आहे. आता सध्या आपण जर बघितलं तर सगळीच गुंतवणूक ही वोलाटाईल आहे आणि अशामध्ये लोक सोन्यामध्ये सेफ गुंतवणूक म्हणून गुंतवणूक करत आहेत. सोन्याचे भाव हे जानेवारीमध्ये 1,80,000पर्यंत गेले होते, परंतु सतत जो चढ उतार सोन्या चांदीमध्ये आहे असं बघता इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच गुरुवार शुक्रवारी सोना चांदी ही 1,500 वाढली होती. परंतु ज्या दिवशी इराण इस्रायल ही युद्ध झालं त्या युद्धाची खबर आली तर शनिवारी सोन्याच्या किमतीमध्ये जवळजवळ 10,000 9 ते 9,500 म्हणजे जवळजवळ आसपास 10,000ची वाढ झाली. आणि ही वाढ जी आहे ती एका दिवसात झाली. सर्वप्रथम मार्केट ओपन होता 6,000 सोनं वाढलेलं होतं, त्यानंतर 1.5 तासांनी 1,500 रुपये आणि आणखी 1-1.5 तासांनी 1,500 रुपये सोनं वाढलं. म्हणजे दिवसभरामध्ये जवळजवळ 9,000 रुपये सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली या ठिकाणी दिसत आहे. आता सोन्या चांदीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जर भाववाढ होत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे किंवा याचा सुद्धा परिणाम अनेक गोष्टींवर होण्याची शक्यता आहे. आता विचार जर केला तर मागे जानेवारीमध्ये जवळजवळ 1,80,000वर सोनं गेलं होतं. त्या काळात ज्या लोकांनी सोनं घेतलं त्या लोकांना नंतरच्या झालेल्या घसरणीचा फटका बसला होता. त्या लोकांची जी गुंतवणूक आहे ती अडकली गेली होती. तर आत्ता सध्याची जी भाववाढ आहे ती त्या लोकांसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून बाहेर पडता येऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते की इराण इस्रायल युद्धामुळे सोन्या चांदीमध्ये जी वाढ झाली आहे ती गुंतवणूकदारांसाठी एक संधी आहे आणि युद्ध जर दीर्घकाळ चाललं तर सोने चांदी यांच्या भाववाढीची म्हणजे जे प्रिडिक्शन आहे ते करता येणं शक्य नाही. सोन्या चांदीचे भाववाढ हे नवीन उच्चांक गाठतील असं सुद्धा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जागतिक बँका यांनी सुद्धा सोन्यांमधील जी गुंतवणूक आहे ती कायमस्वरूपी ठेवलेली आहे. त्यामुळे चांदीचे सुद्धा औद्योगिक आणि गुंतवणुकीसाठी जी चांदीची मागणी आहे ती कायम राहणार असंच इथं दिसून येते आणि गुंतवणूकदारांसाठी सोनं आणि चांदी ही एक बेस्ट ऑप्शन झालेला आहे. आता या युद्धाचा महत्त्वाचा फटका हा शेअर बाजारावर बसणार आहे, कारण की जर क्रूड ऑइलच्या किमती ज्या पद्धतीने वाढत आहेत तर त्यामुळे ज्या तेलांवर बेस कंपन्या असतात जसं की पेंट, टायर, विमान कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या यांच्या जी आता तेलाची किंमत वाढली म्हणजे यांच्या डायरेक्ट नफ्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे या कंपन्यांना प्रॉफिट कमी होतो. त्यामुळे जे गुंतवणूकदार असतात तर ते याच्यातनं आपले शेअर्स विकतात आणि ह्या सर्वांमुळे शेअर मार्केटमध्ये घसरण आपल्याला बघायला मिळते. आता सोमवारी शेअर मार्केट हे खाली जाते की वर जाते याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे, परंतु युद्धाच्या किंवा अशा आकस्मिक काळांमध्ये, तणावाच्या काळांमध्ये मार्केटमध्ये आपल्याला नेहमीच घसरण पाहायला मिळालेली आहे. आता दुसरा आणि सामान्यांच्या खिशाला फटका बसवणारा जो परिणाम आहे तो म्हणजे रुपया आणि चलनवाढ. आता याच्यामध्ये सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर भारत जितक्या प्रमाणात आयात करतो तितक्या प्रमाणात निर्यात करत नाही. त्यामुळे आयात करण्यासाठी क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर नक्कीच डॉलर आपल्याला जास्त मोजावे लागतात आणि त्यामुळे चालू खात्यातील चलनवाढ जी आहे ती वाढते आणि निर्यात तितक्या प्रमाणात होत नसल्यामुळे जी आपली चलन तुटवडा आहे तो वाढतो आणि त्यामुळे याचा फटका जो सर्वच ऑइल कंपन्या झालं, लॉजिस्टिक झालं, इतर गोष्टींवर होतो आणि याचा परिणाम या परिणामामुळे आपला जो रुपया आहे तो कमकुवत होत जातो आणि सार्वजनिक वित्त पुरवठ्यामध्ये आपल्या तूट निर्माण होते आणि यामुळे महागाई वाढते. भांडवल जे आहे ते भारताकडचं कमी होत चालतं आणि आपल्याला जास्त प्रमाणात डॉलर मोजावे लागतात. तर अशा पद्धतीने जे किंमत वाढ आहे किंवा भाववाढ आहे ही सुद्धा
वाढत असते. आता थोडक्यात सांगायचंच झालं तर इराण, इस्राईल आणि अमेरिका या 3 देशांमध्ये जो युद्धाचा प्रकार चालला आहे किंवा जे तणावाचं वातावरण चाललं आहे, यामुळे जागतिक सर्वच देशांवर जागतिक स्तरावर याचा फटका बसत असतो. परंतु भारताचा जर विचार केला तर भारताला हार्मोज या सामुद्रधुनीमधून भरपूर प्रमाणात आपण आयात करत असतो. त्यामुळे तिथल्या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होणार. क्रूड ऑइल वाढतंय, चलनवाढ वाढते, सोन्या चांदीच्या किमती वाढत आहे, स्टॉक मार्केट खाली पडते म्हणजे आणि मेन म्हणजे रुपया हा कमजोर होतोय. तर त्यामुळे सर्व स्तरावरती भारताला याचा फटका जाणवणार आहे. भारताला म्हणजेच आपल्या सामान्य जनतेच्या खिशाला याचा फटका जाणवणार आहे, परिणाम याचा होणार आहे. त्यामुळे युद्ध जास्त काय चालू नये हीच अपेक्षा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू, धन्यवाद.